नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तात्पुरता रहिवासी दाखला कसे काढायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण आपले सरकारवरती तात्पुरता रहिवासी दाखला कसे काढायचं A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. मित्रांनो, आपले सरकार या वेबसाईटवरती यायचं. आपले सरकार हे पोर्टल तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल मित्रांनो आपल्या सरकारचं. तर आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती यायचं आहे? आपल्याला टेम्पररी रेसिडेंट सर्टिफिकेट रिन्यू डिपार्टमेंटवरती यायचं मित्रांनो. इथे आल्यानंतर आपल्याला इथे टॅप करायचं, सिलेक्ट वरती रिन्यू सर्व्हिस वरती टॅप करायचं. इथे टॅप केल्यानंतर आपल्याला टेम्पररी रेसिडेंट सर्टिफिकेट, आता हे काय असतं? तात्पुरता रहिवासी दाखला आहे मित्रांनो. आता हे ऑनलाईन काढण्यासाठी आपल्याला इथे टॅप करायचं आणि प्रोसीड बटनावरती टॅप करून द्यायचं आहे. हे बघा, प्रोसीड बटनावरती टॅप केल्यानंतर असं डॅशबोर्ड दिसणार आहे तुम्हाला. आता सर्व्हिस लिस्ट वरती या ऑप्शन वरती टॅप करायचं आहे. इथे टॅप केल्यानंतर बघा आपल्याला कोणतं सर्टिफिकेट काढायचं आहे? टेम्पररी रेसिडेंट सर्टिफिकेट या ऑप्शन वरती टॅप करायचं आहे. इथे टॅप केल्यानंतर सर्टिफिकेट नेम टेम्पररी रेसिडेंट सर्टिफिकेट. आता रिक्वायरमेंट डॉक्युमेंट, कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंट इथे लिस्ट दिले. आता हे बघा, प्रूफ ऑफ ॲड्रेस, प्रूफ ऑफ आयडेंटिटी एनी असं म्हटलं मित्रांनो. तर या डॉक्युमेंट पैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि प्रूफ ऑफ ॲड्रेस हे दिले बघा, एकूण 10 डॉक्युमेंट दिले. याच्यापैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तो अपलोड करायचा आहे. अदर डॉक्युमेंटमध्ये एनी वन, वॉटर बिल, वॉटर लिस्ट, फ्री रेशन कार्ड जे असेल तुमच्याकडे एक डॉक्युमेंट अपलोड करून द्यायचं आहे. एज प्रूफ द्यायचं आहे तुम्हाला. बर्थडे सर्टिफिकेट द्यायचं आहे किंवा बोनाफाईड असेल, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे असेल ते तुमच्याकडे एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. रेसिडेंट प्रूफ एनी वन, आता रेसिडेंट प्रूफ बाय तलाठी रहिवासी दाखला तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. किंवा रेसिडेंट प्रूफ ऑफ बाय ग्रामसेवक रहिवासी दाखला काढून तुम्ही इथे अपलोड करू शकता, एक कोणतंही. नंतर मॉडेटरी डॉक्युमेंट, ऑल मॉडेटरी, हे बघा अदर सेल्फ डिक्लेरेशन कंपल्सरी असतं. सेल्फ डिक्लेरेशन डाउनलोड करायचं आणि त्याच्यावर फोटो चिपकायचा आणि तुमचं सर्व डिटेल फिलअप करायचं आणि स्कॅन करून अपलोड करून द्यायचं आहे. एवढे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचं आहे. आता कंटिन्यू बटनावरती टॅप करायचं आहे. हे बघा, आता हे ॲप्लिकेशन फिलअप कसं करायचं ते डिटेल आपल्याला टेम्पररी रेसिडेंट सर्टिफिकेट नेम, आता कोणतं सर्टिफिकेट काढायचं? रहिवासी प्रमाणपत्र काढायचं का तुम्हाला? तात्पुरता रहिवासी दाखला काढायचं का स्थानिक वास्तव्याचा दाखला काढायचा आहे? आता आपल्याला काय काढायचं मित्रांनो? तात्पुरता रहिवासी दाखला काढायचा आहे. रहिवासी दाखला काढण्यासाठी पण तेच डॉक्युमेंट लागणार आहे. स्थानिक वास्तव्याचा दाखला काढण्यासाठी पण तोच डॉक्युमेंट लागणार आहे. तर तात्पुरता रहिवासी दाखला काढायचा आपल्याला. तर इथे टॅप करायचं आणि आपलं डिटेल फिलअप करायचं आहे. हे ऑटोमॅटिक येणार रजिस्ट्रेशन. आपलं फादरची डिटेल द्यायचे, फादर नेम फिलअप करायचं आहे, डेट ऑफ बर्थ, एज, मोबाईल नंबर, जेंडर हे ऑटोमॅटिक येणार आहे. जीमेल फिलअप करायचं आहे. नंतर ऑक्युपेशन, तुम्ही शेतकरी आहे का, शेतमजूर आहे का, शासकीय कर्मचारी जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं. विद्यार्थी असेल तर विद्यार्थी सिलेक्ट करायचे. आधार नंबर फिलअप करायचे तुमचं. आणि रेसिडेंट्स एट प्रेझेंट ॲड्रेस सीन, आता सध्या तुम्ही कोणत्या वर्षापासून इथे राहत आहेत ते तुम्ही वर्ष सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपलं ॲप्लिकंट ॲड्रेस द्यायचं आहे. ॲड्रेस फुल ॲड्रेस इथे फिलअप करायचं आहे. ॲट पोस्ट, तहसील जे असेल ते. नंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. हे बाकी ब्लँक सोडून द्यायचं आहे. रेड कलरमध्ये स्टार दिले हेच फक्त तुम्ही फिलअप करायचं आहे. तहसील सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं इथे विलेज सिलेक्ट करायचं आहे. विलेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पिनकोड इथे फिलअप करायचं आहे. पिनकोड तुमच्या आधारवरती दिलं असेल. बेनिफिशरी डिटेल द्यायचं आहे. UID तुमचा आधार नंबर असेल ते तुम्ही फिलअप करायचं. नसेल तर हे UID ब्लँक सोडायचं. इयर ऑफ रेसिडेन्स एट करंट ॲड्रेस, या ॲड्रेसवरती कोणत्या वर्षापासून राहते ते वर्ष सिलेक्ट करायचं आहे. ॲप्लिकंट रेसिडेंट इन महाराष्ट्र मिनिमम 15 years ऑफ 10 रिक्वायर, तुम्ही 15 वर्षापासून राहत असेल तेव्हाच तुमचं हे प्रमाणपत्र जनरेट होणार आहे मित्रांनो. तर इथे तुम्ही द्यायचं आहे किती वर्ष झाले तुम्हाला. रिलेशन ऑफ ॲप्लिकंट बेनिफिशरी, तुमचा आजी आजोबा काका नातू पुतणी बहीण भाऊ मुलगा मुलगी जे असेल वडील असेल सर्व ते तुम्ही कोणताही ऑप्शन तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. बेनिफिशरी सोल्युशन, आता बेनिफिशरी फुल नेम, आपलं जे अर्जदार असेल त्यांचं नाव फिलअप करायचं आहे. बेनिफिशरी मोबाईल नंबर द्यायचं आहे. नंतर प्रेझेंट ॲड्रेस द्यायचं. प्रेझेंट ॲड्रेस एज अबाव, तुम्ही पूर्वीपासून राहता, होय असेल तर होय करायचं, नसेल तर नो करायचं. बर्थडे डिटेल द्यायचं आहे.
आणि हो करायचं इथे. नंतर एज्युकेशन डिटेल ऑफ बेनिफिशियरी, एज्युकेशन जोरदार असेल 12वी पदवीधर, उच्च पदवीधर, निरक्षर, डिप्लोमा, ITI जे असेल, एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. निरक्षर असेल, तुम्ही अनएज्युकेटेड असेल तर तुम्ही निरक्षर सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. आता मी बघा उच्च पदवीधर सिलेक्ट केलंय. नंतर कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही पास आउट झाले, बिहार, महाराष्ट्र, गोवा जे असेल ते तुम्ही तुमचं युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायचं. नंतर ऍडमिशन इयर द्यायचं, कोणत्या वर्षी तुम्ही ऍडमिशन घेतले होते या युनिव्हर्सिटीमध्ये. कंप्लीट इयर, कोणत्या वर्षी तुमचं उच्च PG कंप्लीट झालंय ते तुम्ही सिलेक्ट वर्ष करायचं. आणि कोणत्या संस्थेमधून किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमधून तुमचं पदवी झाली असेल ते संस्थेचं नाव इथे फिलअप करायचं आहे. आणखी तुम्हाला ऍड करायचं एज्युकेशन तर तुम्ही ऍड करू शकता. हॅज अ बेनिफिशरी मायग्रेट फ्रॉम डिफरंट स्टेट. तुम्ही बघा, तुम्ही हॅज बेनिफिशरी मायग्रेट फ्रॉम इन डिफरंट स्टेट. तुम्ही दुसऱ्या परराज्यातून तुम्ही मायग्रेट करत असाल तर आहे करायचं, नसेल तर नाही करून द्यायचंय. नंतर वेदर ऍप्लिकंट बेनिफिशरी ऑफ गव्हर्नमेंट सेम अदर डिस्ट्रिक्ट, येस प्रोव्हाइड द डिटेल ऑफ द प्लेस, येस करायचं इथे. तुम्ही दुसऱ्या डिस्ट्रिक्ट मधून तुम्ही काढत असाल तर मित्रांनो हे येस करायचं. नंतर हे ऑप्शन रिझन द्यायचं, तुम्ही का काढताय, टेम्पररी रेसिडेंट सर्टिफिकेट का काढताय ते रिझन द्यायचं. तुम्ही डिस्क्रिप्शन लिहायचं 2-3 ओळीमध्ये. नंतर ॲग्रीमेंट, आता आय एक्सेप्ट करायचं आहे. आय एक्सेप्ट केल्यानंतर सेव्ह आणि सेव्ह करून द्यायचं आहे. सेव्ह केल्यानंतर हे बघा मित्रांनो, वरती तुम्हाला जे मी रिक्वायरमेंट डॉक्युमेंट, तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे ते डॉक्युमेंट मी लिस्ट दाखवली होती तुम्हाला. ते डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करून द्यायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक डॉक्युमेंट अपलोड असं ऑप्शन येणार, तिथे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. नंतर थर्डमध्ये पेमेंट करायचे, ₹33 पेमेंट करावं लागेल तुम्हाला. पेमेंट केल्यानंतर फायनली तुमचा असं ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.